आजरातनं 356 किलोमीटरचा प्रवास करून पुण्यात आल्यावर तिथनं सरळ रिक्षा बुक केली आणि पुण्याच्या गुलाबी थंडीचा फील घेत आम्ही पोहोचलो आमच्या मावशीच्या घरी. मग बसून बसून जरा पाय दुखालते म्हणून म्हटलं जरा लिफ्ट न जाऊया. मग सेकंड फ्लोअरचं बटन दाबून आरशात बघून दात दाखवत रूम मध्ये घुसलो आणि डायरेक्ट बेडवर आडवा पडलो. मग अवघ्या अर्धा तासाची झोप घेऊन नुकताच उठलेलो तेवढ्यात मावशीने गरमागरम आप्पे आणि कडक चहा आणून दिला. मग मोबाईल व्यवस्थित सेट करून आप्पे आणि चहावर बुकना पाडलो. तेवढ्यात मावशी पुण्याची लादे पाव पाटणं खाणारी मिसळ घेऊन आली. मग मिसळीवर बुकना पाडून मी रेडी झालो, ज्यासाठी मी 356 किलोमीटरचा प्रवास करून आलोय हे करण्यासाठी, म्हणजेच हुंडगी घरी करण्यासाठी. 2 महिन्यानं धुतलेली चप्पल घातली, लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट तोपर्यंत कुठली पोरगी येते का बघूया जरा म्हटलं. तोपर्यंत लिफ्ट आली, लिफ्टच्या आत घुसलो आणि डायरेक्ट आलो सोसायटीच्या खाली. थोड्यात पायानं चालताना दिसली मला यो काचेचा मिरर. हात लावला समजलं यो तर प्लास्टिकचा आहे. आता आपण आहे पुण्याच्या टिंगरे नगर मध्ये आणि इथनं आपल्याला जायचं बरोबर शनिवारवाड्याला. आता मी आलोय बरोबर मेन रोडला, तिथनं आपल्याला बस होत्या बघूया. तर हायवेला आल्यावर दोन्ही साईडला बघून घेतलं आणि व्यवस्थित रस्ता क्रॉस केला. बाकी मला शनिवारवाड्याला जायला बस मिळते का नाही बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब आणि